रामकृष्ण हरी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी।
लक्षयाचे भाव
हे लक्षायाचे भाव उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान अघाता वेगळा असे ठावा निराळा उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान तुका म्हणे स्थळ धरुणी राहिलो अचळ उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान पांडुरंगा करू प्रथम नमन श्री चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका येथून ठाव अवघे लक्षायाचे भाव उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा हा आपला स्वानुभव सांगणारा अभंग आहे. अभंग परिचयाचा आहे आणि आजच्या दिवसाचा विशेष म्हणजे परमपूज्य श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची आज पुण्यतिथी आहे. यांनी आयुष्यभर रामनामाचा वसा घेतला, रामनाम धारक म्हणाले. त्यांची आज पुण्यतिथी आहे, मार्गशीर्ष शुद्ध दशमी. आणि जेथे रामनाम तेथे माझे प्राण असा त्यांचा अंतिम सल्ला सगळ्यांना उपदेश आहे. आणि आज गोंदवलेकर बाबा म्हणजे प्रख्यात मोठे नामधारक आताच्या ह्या 100 वर्षातले म्हणतील तर हरकत नाही. आजही गोंदवल्याला रामनामाचा जप केला जातो. तिथं रामनामाचीच भिक्षा, तिथं खोलीला भाडंसुद्धा रामनामच द्यावं लागतं, पैसे द्यावे लागत. खोलीचं भाडं नको म्हणते, रामनाम घेत असाल तर तुम्ही राहा. आता आमची राहणारी रामनाम घेतात का देव जाणे.
पण तिथं राहायचं झालं तर रामनामाची दीक्षा म्हणजे भिक्षा द्यावी लागते. रामनामधारक मोठे होऊन गेले, त्यांची आज पुण्यतिथी. सप्ताहातला आज दशमीचा दिवस, उद्या हरिदिनी एकादशी आहे. उत्सव 5-6 दिवस अगदी देवाच्या साक्षीनं सुरू आहे. आणि मग कोणी साक्षीवीन केले उद्धारा भजन, कोणतरी साक्षीला पाहिजे आपल्या भजनाच्या. आम्ही सगुण उपासक आहोत. सगुण उपासना करत असताना आम्हाला निर्गुणाचा बोध करून घ्यायचा आहे. निर्गुणाचा बोध कठीण आहे. निर्गुणाचा बोध कठीण, मन बुद्धी वाचे अगम्य जाण. मनाला बुद्धीला वाचेला तो अगम्य आहे. तो निर्गुणाचा बोध कठीण आहे, म्हणून आम्हाला सगुणाची उपासना संतांनी सांगितली. आता ती उपासना सांगत असताना नाम साधना, ध्यान साधना आणि ज्ञान साधना अशी 3 सांगितले. त्रिकांड विद्या असंही म्हणतात, कर्म, उपासना आणि ज्ञान. नामसाधना परिपूर्ण झाली तर आम्हाला ध्यानाचा अधिकार येईल. ध्यान साधना परिपूर्ण जमली तर आम्ही ज्ञानाला अधिकारी होऊ. म्हणून नामसाधना कोणी सोडू नये. ध्याना वाचून ज्ञानात प्रगती होत नाही. म्हणून नाम, ध्यान आणि ज्ञान ह्या तिन्हीही साधना आमच्याकडून व्हाव्यात. आणि मग रुची वैचित्र्यानुसार ज्याला जी आवड आहे ती साधना लोक करतात. पण शेवटी काय, साधनांचा असा वाद हा चालतच राहणार. कोण कोणत्या साधनानं पोचला, कोण कोणत्या साधनानं पोचला. पंढरपूरला जायचं आहे तर एवढ्या थंडीतसुद्धा 2 व्हीलरवरनं जाणारे लोक आहेत. असं काही नाही केलेलं 4 चाकीने AC लावून जायला पाहिजे असं काही नाही. बिगर स्वेटरचं जातील, काय सांगता यायचं नाही. आणि मग ते त्याला परवडतंय, सोचतंय, त्याने ती साधना करावी. म्हणून योग, याग, जप, तप, तीर्थ, व्रत, उपासना या अंतर्गत सगळ्या ज्या साधना सांगितल्या त्या ईश्वर प्राप्तीकरता सांगितल्या. आता तो प्राप्त व्हायचा आहे, त्याच्याकरता हे सगळं करावं लागतं, हे असं सगळं बोलावं लागतं व्यवहारात. देव ही काय मिळवायची गोष्ट नाही असा एक टोकाचा सिद्धांत आहे. आम्हाला सांगितलं जातं देव मिळवायची गोष्ट आहे. देवाचा एक मार्ग आहे, जाऊ देवाची या गावा. मोक्ष नावाची एक वस्ती आहे. पंढरपूर एक नगर आहे. जंबूया द्वीपा माझी एक पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तिथं पंढरपूर नावाचं गाव आहे. तिथं पांडुरंग परमात्मा राहतो. तिथं गेल्यानंतर तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही. खऱ्या परमार्थामध्ये परत जन्मालाच यायचं नाही असा अंतिम सिद्धांत आमचा वारकरी संप्रदाय सांगतो. वारकरी म्हणजे मुमुक्षु, हे तुकोबरायांचं सांगणं आहे. ते आमचं कोणाचं विद्वानांचं नाही. कोण पंडित उठून लिहितोय असं नाही. वारकरी होणे म्हणजे पामर नव्हे. वारकरी होणे म्हणजे विषयी नव्हे. वारकरी होणे म्हणजे मुक्तही नव्हे महाराज. पण वारकरी होणं म्हणजे मुमुक्षु, देव कळवून घ्यावा अशी ज्याला सदा सर्वकाळ चिंता लागलेली आहे त्याला मुमुक्षु म्हणावं, जिज्ञासू म्हणावं. आता त्याला जाणायचं आहे. म्हणून देव जाणण्याकरता जो निघाला तो शोध घेतो. आणि देवाकडं धाव घेणारी त्यांना उपासक म्हणावं. आणि देवळाकडे जाणारे ते पुजारी म्हणावं. काही म्हणा, आम्हाला कोणी बोलवायला की कुलूप लावलेलं असतं देवाला. एक रावणानं देवबंदीत घातलं नाही, गुरुवानी घातलं म्हणायची वेळ आहे. आम्ही कुलूप काढून मग नारळ वाढवायला जायचा. तसं देवाकडं धाव घेणारा उपासक आणि देवाचा शोध घेणारा मला साधक. आणि मग साधकाला देव ज्ञानांतर्गत कळायला पाहिजे, उपासकाला देव भक्तिमार्गातनं कळायला पाहिजे. आमच्या संतांनी भक्ती मांडताना ज्ञान सोडून मांडलेली नाही. आणि भक्ती करतानाही महाराज त्यांनी ज्ञानाचा कधी निषेध केला नाही. आणि ज्ञान सांगत असताना ते भक्ती मार्गातून सांगायचा त्यांनी. कुठंही महाराज एक क्षणभर देखील त्यांनी तो मोका चुकवलेला. म्हणून आमच्या सगळ्या संतांचे अभंग हे स्थितीपर आहेत, अवस्थेपर अभंग आहेत. आणि अशी अवस्था प्रत्येकाला कळावी, त्याकरता ही साधनं करावी लागतात. आणि मग साधनं अनेक सांगितली असल्यामुळं कोणत्या साधनानं काय नेमकं झालं हेच नेमकं कळत नाही. एक हत्ती महाराज गाळाचा असं चिखलाचं रान होता, अडकला राजाचा. अडकल्यानंतर प्रधानांनी सांगितलं हत्ती निघण्यासाठी काय करायला पाहिजे. वेगवेगळे प्रयत्न केले महाराज. प्रत्येकाने हत्ती निघण्याकरता कोणी ढोल वाजवला, कोणी शिंग वाजवलं, कोणी शंख वाजवला, कोणी दंगा केला, कोणी फटाके वाजवले. कोणी आमच्यासारखे वारकरी होते त्यांनी महाराज आपल्याही
सगळी साधनं लावणी मृदंग सगळा हलकल्लोळ केला, कारण हत्ती एवढा मोठा राजाचा ऐश्वर होता, काढण्याकरता सगळ्यांनी प्रयत्न केले. मग हत्ती कसा बसाय शेवटला निघाला. तो निघाल्यानंतर नगारा वाजवणारे म्हणाले मी नगारा वाजवला म्हणून निघाला, ढोल वाजवणारा म्हणाला मी ढोल वाजवला. मला सांगा, हत्तीला हत्तीनंच बाहेर काढलं का ढोल वाजवणाऱ्याने काढले? अडकलेला ट्रॅक्टर त्याचा तेच निघतोय महाराज शेवटला, तर ड्रायव्हर म्हणतोय मी काढला बाहेर. बरोबर आहे, कौशल्य आहे तुझं, पण ते फिरवायचं काम त्याचं त्यानंच केलंय, फक्त त्याला गती मिळाली म्हणजे. तसं न निघणाऱ्या हत्तीला आम्ही फक्त सहकारी साधनं म्हणून उपासना करायची. उपासना काय देव उभा करण्याकरता करावी लागत नाही, देव निर्माण करण्याकरता करावी लागत नाही. देव नित्य आणि जवळ इतका आहे, निर्गुण निराकार देव इतका सरळ आणि अगदी ठोकबंद आहे की त्याच्याकरता इतर साधनं करावी लागत. तया उमपा मापका सुवावी, मजा अव्यक्ता व्यक्तका मानावे, सिद्ध असता निमावे साधनवरी. सिद्ध असताना साधनं करून का मरायची वेळ येते? तो म्हणजे मापात न बसणारा देव मापात का घालावा, अव्यक्त असणारा व्यक्तात का बरा आणावा? तर त्या एवढ्या अव्यक्त अनाकलनीय अवर्णनीय असा परमात्मा आहे, जो शब्दाला कळत नाही, वाणीला कळत नाही, वेदालाही कळत नाही. जिथं श्रुती उपनिषद ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थोपनिषदा. म्हणून साधनांचा एक अभिनंदन गौरव करायचा की कर्मानं असं झालं, उपासनेनं असं झालं, ज्ञानानं हे झालं. आणि हे सांगण्याकरता मग आम्हाला साधनं सांगितली. याच्यात नेमकं कोणतं साधन पक्क आहे आणि कोणतं साधन सहकारी आहे हे ज्याचं त्या साधकानं त्या साधन मार्गावर उतरल्यानंतर कळेल. साधना करायलाच उतरला नसला तर मग काही अडचणच नाही, साधनेसाठी उतरला तर मग अडचणी आहे, त्रास आहे. आणि साधना ही स्वतः करायची आहे, त्याला मिळवायचं आहे साध्य, साधन म्हणून वापरायचं आहे कर्म, उपासना ही ठरलेली साधन आहे. म्हणून ज्या मार्गाने आम्हाला जायचं आहे तो मार्ग आम्हाला उत्तुंग अशा ध्येयापर्यंत नेणारा आहे. तो आवश्यक अशा त्याचे सहकारी साधनं सांगणारे गुरु भेटायला पाहिजे. गुरु जे शास्त्रातील सांगतील त्या शास्त्रावर श्रद्धा पाहिजे. ते शास्त्र जसं सांगतंय, गुरु जसं सांगतात तसं करण्याकरता अंतःकरणात उत्साह पाहिजे. आणि काळही तसा चांगला पाहिजे. काळ प्रतिकूल आल्यावर अवघ्या वाटा झाल्या क्षी, कली न घडे साधन, उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा. साधना करणाऱ्याला 4 पर्याय अडचणीचे आहेत. एक, उत्साह कमी पडला साधना होत नाही, आणि जरा थंड जर वाढली तर उत्साह संपला, कीर्तन लक्षात राहत नाही, थंडच लक्षात राहते माणसाच्या, प्रतिकूल परिस्थिती लक्षात राहते. आतापर्यंत जे सुख भोगलं ते लक्षात राहत नाही, पण जरा त्रास झाला की सामान्य जीवाला महाराज, कारण जीवाला त्रास झालेला जीवाला सहन होत नाही. मग मला सांगा, मी जीव आहे ही भावना आम्ही सोडली आहे का नाही? एवढं सांगा. मी जीव आहे ही भावना आमची कायमस्वरूपी आहे. आणि मग जर मी जीव आहे ही भावना जर सदैव जिवंत असेल तर तो जीव ज्या देहात राहतो तो देह देखील माझा आहे अशी भावना आहेच. अगदी सामान्य नियम आहेत, पटवून घ्यावे लागतील, कळवून घ्यावे लागतील. तसा सांगणारा एक कोणतरी महाराज सोप्या भाषेत समजावून स्पष्ट सांगणारा भेटावा. आणि आता खरी परमार्थात अडचण आहे ते अशा सांगणाऱ्या माणसाची उणीव आहे. परमार्थ सोपा आहे, पण ते काय झालं आहे, आता धकाधकीचं जीवन आहे, धावपळीचं जीवन आहे. अनेक विद्वान लोक यामध्ये उतरले, त्यांना कळणारे त्यांनी पुस्तकं मांडली आहेत आणि त्यामध्ये चोख आमच्या काकांच्यासारखी मंडळी मांडणारी दुर्मिळ आहेत महाराज. भाग्य आहे आमचं. जुनी सगळी भागातली कीर्तनकार मंडळी होऊन सगळी अनुभवाचा ऐकलेली बोल असलेले महापुरुष आहेत ते महाराज. हे सगळे सत्पुरुष आहेत. त्याने आम्हाला एक निकोप निर्दोष असा एक परमार्थ दिला आपल्या हातामध्ये, की ज्यामध्ये दंभाचा पसारा नाही, ज्यामध्ये कामना नाही, ज्यामध्ये पाप नाही आणि ज्यामध्ये महाराज व्यभिचार नाही. असा एक निकोप परमार्थ आम्हाला आमच्या सत्पुरुषांनी दिला. हे आमच्यावर त्यांचे अनंत उपकार आहेत. म्हणून अशा सांगणाऱ्या महापुरुषाची एखादी भेट घडावी, त्यांनी सांगितलेल्यावर श्रद्धा ठेवावी, श्रद्धा ठेवून उत्साहानं तसं वाटचाल करावी. आणि ती वाटचाल करत असताना आम्हाला तो काळ प्रतिकूल जरी असला तरी काही काळाला तेवढ्यापुरता तो काळ बाजूला सरून आम्ही नामचिंतन, आपण ध्यान आणि ज्ञानाकरता थोडासा वेळ काढला पाहिजे. आणि हे आपल्या हातात आहे. कारणं सांगतील माणसं, पण परमार्थाला मात्र कारण सांगून उपयोग. परमार्थ हा करणीय आहे. परमार्थ करून संपवता येतो, संसार संपत नाही. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
बहुत कामे मज नाही आरानुक, एक सारिता तो पुढे उभे एक, अजिमी टाकून आले सकळी तव रचिले आणिके कौतुको. गवळणी म्हणतात देवाला, देवाचे भक्तही म्हणतात संसार ही गोष्ट न संपणारी आहे, सतत सरणारी आहे. ही परी 80च ययाची स्थिती, नासत जाय क्षणक्षणाप्रती. हा नासणारा संसार आहे, क्षणाक्षणाला पुढं सरकणारा आहे. म्हणून दिसतो तसा तो नाही असं समजायचं, दिसत असला तरी अनित्य आहे असं समजायचं. आणि तो दिसतो, मुळातच दिसतो म्हटल्यावर तो नाहीच असा एक अजातवाद आहे. अजातवादातून पटवून घ्यावं, विवर्तवादातून पटवून घ्यावं, न जमलं दृष्टीसृष्टीवादातून पटवून घ्यावं. नाहीतर निदान मिथ्या आहे एवढं कळलं तरी महाराज मग मिथ्या गोष्टीचा छंद कशाला धरायचा? खोट्या गोष्टीचा खऱ्यानं छंद धरावा काय? साधे सिद्धांत आहेत महाराज. माकडाला विहिरीच्या काठाला उभारल्यानंतर प्रतिबिंब दिसलं, ते आत एक माकड आहे म्हणून वरून त्याला काय करायला लागलं, हो चिडवायला लागलं. आता ह्यानं हात वर केले, ते हात वर केलं नाही. आता उजवा केला तर ते डावा करेल, प्रतिमा आहे ती. आणि मग ते खवळलं वरलं माकडने महाराज, त्यानं उडीच मारली. आता उडी मारल्या, ते जैव आधाळल्याने त्याचा काय मोडला, डोका मोडला. आता त्यानं नाद जर त्या खोट्याचा धरला नसता तर डोका मोडला असता काय? तसं आम्ही देखील खरे आहोत आत्मस्वरूपानं, पण खोट्या शरीराचा आम्ही काय धरला, छंद धरला. आणि मग येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला म्हणी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली भोडणी विटंबना केली बोड. या देहाच्या संसाराच्या संगतीनं आम्ही महाराज नको त्या गोष्टीला आपलं असं समजून, म्हणून देह अनित्य आहे, दिसणारा देहादी जगत. जग म्हटलं की आमचा देहसुद्धा त्यातच म्हणायचं, नाही तर जग निराळं आणि आमचं चिमगाव निराळं मळग निराळं असलं काही करायचं नाही. जगत म्हटलं की आम्ही त्यात आलोच. पण आमच्या देहापासून जगाची मांडणी केलेली आहे आमच्या सिद्धांतामध्ये. म्हणून आपण हे सगळं अनित्य आहे, हे जाणार आहे. आणि अगदी साध्या सुध्या कल्पना व्यवहारातसुद्धा लोक बोलतात, अमुक अमुक माणूस स्वर्गाला गेला. मग स्वर्गाला गेला म्हटल्यावर हितं नाही तो आता. स्वर्ग जिवंत असं जातो की मेल्यावर? मेल्या. मग मेल्यावर स्वर्गाला गेला असं म्हणतात म्हटल्यावर जो माणूस इथं दिसत नाही पण स्वर्गाला गेला हे कबूल करते, त्या अर्थी तिथं गेलेला कोण बघाय आम्ही गेलेलो. मग इथून तिथं जातो याचा अर्थ तो या देहाला इथं सोडून तो जातो, याचा अर्थ तो हजर असला पाहिजे का नाही? पूर्वी तिथं हजर आहे आता, पण आता आम्हाला दिसत म्हणजे न दिसणाऱ्या रूपामध्ये तो आहे, पण शरीर मात्र टाकलेलं आहे. म्हणून ज्याला आम्ही मी म्हणून कवटाळलेला आहे, ज्याला आम्ही नाव म्हणून कवटाळलेलं आहे, अमुक नाम रूप संबंध जाती क्रिया भेद हे सगळं आकाराला आहेत महाराज. निराकाराला अजिबात यातला काहीही संदर्भ लागू शकत नाही. म्हणून शहाण्या मनुष्यानं दृश्य संसार एक महाराज एक स्वप्न आहे, दीर्घ स्वप्न असं पटवून घ्यायचं. मोजका, कारण वेळ कमी आहे, कीर्तनाचा नाही आयुष्याचा. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा गुरुवाहा ध्यानी रहास देहरीच्या. म्हणून आपण कितीही विचार केला तरी मुक्त होण्याचा विचार मात्र आम्ही करत नाही. आम्हाला विचार सदैव आहे धनाचा. पैशाचा विचार करतो तो सदैव पामर, सुखाचा विचार करतो तो विषयी, मला देव भेटेल का नाही याचा विचार करतो तो मुमुक्षू जिज्ञासू. आणि जो कशाचाच आता विचार करत नाही, कारण विचाराच्या पलीकडे गेलेला आहे, ज्याचं कार्य झालेलं आहे. काम नाही काम नाही झालो पाही रिकामा, आता भावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी, किंवा आता दिवसचारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने. म्हणून विश्रामाला पावलेला एक पंथ आहे, ते सिद्ध पुरुष आहेत, मुक्त आहेत. आता त्या ठिकाणाला काही करणं नाही, करून संपलेला आहे, कृतकार्य अवस्था, कृतार्थ आहे. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला, मनोरथ संपले, संकल्प विकल्प संपला. आणि मग पामरांना धनाची इच्छा आहे. धन मिळवण्याकरता जेवढी त्यांची तळमळ आहे तेवढी देव मिळवण्याकरता नाही. विषयी लोकांना इथलं सुखही हवं आहे आणि स्वर्गातलं सुखही. म्हणती संसारी जन्मी जय, मग स्वर्ग सुख भोगी. मग हे वाचून काही आणि सर्वता सुखची नाही. 80 बोलती पाहे अर्जुना दुर्बुद्धी, ते देवापासून दूर गेलेली बुद्धी आहे, तिला दुर्बुद्धी म्हणतात. आणि पामरांना सदैव धनाचीच आवड आहे. किती धन गोळा केलं तरी पामराला महाराज त्याची शांतता झालेली नाही. म्हणून अशी सदैव चिंता कोणाच्या अंतःकरणात आहे. ये ही संस्पर्शजा भोगा
दुःख येऊन येवते अद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधाः, की या विषयात काही सुख नाही, हे क्षय अतिशय दोषाने युक्त आहेत. असा दोष ज्यांना कळालेला आहे आणि यात माझं टिकावं लागणार नाही, यातून मला कोण तारून नेईल काय, माझा उद्धार होईल काय, अशी ज्याला सदैव तळमळ आहे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, अशा एक निवांत निश्चिंत झालेल्या साधकाची गरज आहे. त्याला आता देवाखेरीज काहीही आवडत नाही. सदैव ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, खंडेल काय, पारुषतील धर्माधर्म, पापपुण्य माझं निघून जाईल काय, अशी सदैव चिंता आहे. माझं हे कोण दुःख, ऐंशे दुःख कोण हरिल माझे, कोणा भार घालू आपले ओझे, भवसिंधू तारक नाम तुझे धावसी काजे अडलिया. इथं प्रत्येक जीवाला दुःख नको आहे, सुख हवा आहे. उद्धाराचा मार्ग प्रत्येकाला हवा आहे. फक्त उद्धारामध्ये प्रतिबंध आहे तो इहलोकातल्या धनाचा आणि इहलोकातल्या सुखाचा. पामर लोकांना थोडं धन मिळालं की देव विसरतोय, विषयी लोकांना थोडंसं सुख मिळालं की देव विसरतोय. पैसा आला जवळ की देव विसरतो, पुण्य जवळ आलं की महाराज घरची सुद्धा माणसं विसरतात. नियमच आहेत ते. आणि मग साधक आहे त्याला मात्र कोणाचीच काळजी नसते, फक्त मला देव भेटावा. आता तो देव कसा आहे तो यथाशास्त्र प्रमाणसिद्ध मात्र त्याला ज्ञान असत. पण ज्याला यथाशास्त्र उपासना ज्याला करायची आहे तो उपासक, त्याला उपास्य कसा आहे हे कळावं म्हणून त्याची लक्षणं बांधून तो देव केवढा मोठा आहे, केवढा व्यापक आहे आणि तो अनुभवानं तो खबर आहे सांगतात.
तुकोबारायांना सगुणाचीही जाण आहे, निर्गुणाचंही त्यांना ज्ञान झालेलं आहे. म्हणून दोन्ही उपासना आमच्या संतांनी मांडलेले आहेत. एक ज्ञेय उपासना, एक ध्येय उपासना. एक सगुणाची आहे, एक निर्गुणाची आहे, एक स्वरूपाची आहे, एक तटस्थाची आहे, एक आवृत्त देवाची आहे, एक अनावृत्त परमात्म्याची आहे, एक अभ्युदयाची आहे, एक निस्त्रेयसाची आहे, एक प्रवृत्ती मार्गातली आहे, एक निवृत्ती मार्गातली आहे, एक प्रपंच, एक परमार्थ, एक ब्रह्म, एक माया. असं किती करत जावं. फरक आहे महाराज फक्त यामध्ये. असं कळवून घ्यावं लागेल की स्वरूप लक्षणातला देव कळवून घ्यायला झालं तर तो आम्हाला सगुणात आणून उपासना करावी लागेल. कारण अवघ्या दशा येणीची साधकी, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयीची मूर्ती, भावशुद्धी जाणवणीया. म्हणून अंतःकरणात ज्याच्या त्याच्या जसा जसा भाव असेल तशा तशा पद्धतीचीच तळमळीनं काय केली पाहिजे, आपण उपासना केली पाहिजे. आपल्याजवळ जर तेवढं प्रेम नसेल तर ते प्रेम आम्ही कुणाकडे मागायला पाहिजे. तुका म्हणे देवा प्रेम भातुके. सगळं नाटक करता येईल पण प्रेमाचं नाटक करता येत नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐशे. काल नेमीनं सगळं उभा केलं महाराज. अखंड पर्वतावरल्या वल्ली बदलल्या त्यानं, पण मारुतीयांच्या गदेनं त्याचा काय झाला, नाश झाला. खरा परमार्थी मनुष्यच टिकेल. एवढंच यातून या कथा एवढ्यासाठीच वाचायच्या की साधू कपडे घालून बनता येईल बरोबर आहे, पण ते शेवट लागाय नको कडेला. निवडे जेवण शेवटच्या घाशे, होय त्याच्या ऐशे सकळही. म्हणून परमार्थ ही गोष्ट अतिशय महाराज देह बळी देण्यासाठी आहे. जीवदशाईतून बाधित करण्यापर्यंत आपली मजल गेली पाहिजे. म्हणून काही गोष्टी मर्यादेपर्यंत ठीक आहे तेवढ्या पटवून घ्यायच्या. इथं काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी आम्हाला निवृत्त करायचं आहे, काहीतरी यातून आम्हाला साध्य करायचं आहे, असं हे बोलावं लागतं. कारण हे बोलण्याचे सगळे खेळ आहेत महाराज. आणि असं लिहून ठेवून बोलून ठेवूनच परमार्थामध्ये सगळा काय झाला आहे, बोजवारा झाला आहे. त्यामुळे नेमकं कुणाचं वाचायचं कळेना, कुणाचं कीर्तन ऐकायचं काय कळेना. आता हे कीर्तनकारांचं ऐकायचं का तुकोबारायांचं ऐकायचं हीच मोठी अडचण आहे. आम्ही कुठली तरी जुळणी करून येऊन सांगता, आमचं आम्हालाच ते मुळात कळालेलं नसतंय आणि मग दुसऱ्यावर त्याचा काय बोध होईल. म्हणून सगुण साक्षात्कारी महापुरुषाचंच कीर्तन ऐकावं असा जुना नियम आहे. त्यांनी उपासना करावी. उपासना केलेल्या पुरुषाला उपास्याचं यथाशास्त्र ज्ञान असतं आणि त्याने उपासना करून तो देव ऋणी केलेला असतो. मानी भक्तांचे उपकार ऋणिया म्हणवी निरंतर, केला निर्गुणी आकार कीर्तिमुखे वर्णिता. निर्गुण देव त्यांनी सगुणात आणून उभा करून महाराज आकाराला उभा करून आणून त्याला महाराज घाम फुटेतोपर्यंत सेवा केलेली आहे देवाला, त्यांना नव्हे. एवढी देवावर त्यांनी घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन ब्रह्मीभूतकाया किंवा ब्रह्मभूतकाया भूतसे भाग्य तरी ऋणी. देवाला ऋणी करून तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू. देवाला ऋणी करणे इतकी सेवा केलेली आमचे सगळे संत महापुरुष आहेत. म्हणून संतांचं जीवन हे अलौकिक आहे. ते बोधदृष्ट्या देवच आहेत. संत आणि देव हे ज्ञानाच्या दृष्टीने बघायला गेलं तर एक वेळ देवाचं लक्षण मांडता येईल, पण संतांचं लक्षण मात्र सांगता यायचं. संत तेत विवेका असं नाही की जे ज्ञानोबराय म्हणतात. विवेक ज्ञान ज्याच्याजवळ कायम आहे, नित्य काय अनित्य काय, सार काय असार काय, खरं खोटं याचं त्याला सगुण निर्गुण सगळं काही महाराज यथाशास्त्र माहिती असतं. आणि अशी उपासना ज्यांच्याकडून घडली ते सगळे संत महाराज आम्हाला खाली आले. आमचे उपासक इतके खाली आले की ये रवी स्थूलदृष्टी मूढ माते जाणते किरदृढ परितेची जाणण्याची जाणणे आड रिगुणी ठाके. की निर्गुण देव एवढा आम्ही उपासना करत 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 खाली आणला, तो मूर्तीपर्यंत आणला. तो मूर्तीतला देव आता काही चित्र तस्बिरी करण्यात आल्या, काही घरात ठेवण्यापुरत्या, काही गळ्यात बिल्ले बांधण्यात आले, ताईत बांधण्यात आले. त्या देवाचा अंगारा बांधायचा इतकं खाली 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 आले. आणि मग त्या देवाची इतकी अवहेलना करत आले. म्हणून तुकोबारायांना ज्ञानोबारायांना असं सांगावं लागलं. कबीर महाराज तर एवढ्या टोकाला का गेले, त्यांना श्रीरामांची निर्गुण उपासना सांगितली महाराज. आमच्यामध्ये एवढी निर्गुण उपासना सांगण्याकरता ते गेले नसते. कारण आमच्या लोकांनी त्या देवत्वाचा एवढा खाली बाजार आणून मांडला की आमची सगळी लोक जिथं देव असेल तिथं दुकानं घालून नारळ विकतील का अभ्यास करतील. बाळूमामा म्हणायचे मला विकूनच खातील ही लोक. खरंच आहे ते.
सगळीकडे बघा, जिथं मंदिर आहे तिथं काहीतरी आहे. कुठेही जा, तुळजापूरला जावा, फणी ताट तांब्या असलंच आहे सुरू. कोल्हापूरला जावा, तिथं काहीतरी खण नारळ वटी. ज्योतिबाव केला की पटका 60 रुपयेचा, चांगलं 150-200 रुपये करतात. असू दे, पण हे सगळं महाराज ज्योतिर्लिंग आहे. तो आणि मी वेगळा नाही, ही उपासना नाही होत. आम्ही जे करायचं आत्मदर्शनासाठी जे करायचं आहे ते करायला तयार नाही. आम्ही दुसरा प्रपंच काहीतरी करू म्हणून उपासनेची एवढी त्यांनी खिल्ली उडवली. ज्ञानोबा आहे तर अजिबात महाराज ते अजिबात त्यांना मान्य नाही. ते म्हणतात एवढा मोठा व्यापक असणारा देव तुम्ही का बरं तांब्यात ताटात आणून त्याला पुजता, त्याला अभिषेक का घालता? विरोध म्हणून नाही, त्यांना असं म्हणायचं की तुम्ही मूर्तीपुरताच देव सीमित मानू नका. तो व्यापक आहे असं पटवून घ्या. नुसतीच अंबाबाई देवळात आहे आणि नुसताच विठोबा हिता आहे असं जर झालं तर मग ही भिताड बाजूला गेला की पांडुरंग नाहीच नाही असं होणार. पांडुरंगाचं अस्तित्व सगळीकडंच आहे, इथंही आहे, माझ्यातही आहे. नव्हे सर्वाघटी राम देहादेही. म्हणून हे सिद्धांताचा परमार्थ पटतो, पण साधनावर आरूढ परमार्थ मात्र पचत नाही. तो आपल्यावर लावायची वेळ आली की मग अडचण पडते. हीच अडचण मोठी आहे. म्हणून मोह शोक अनुकूल प्रतिकूल ही द्वंद्व याच्या पलीकडे जर विचार करायचा झाला तर जसं आपल्याला ज्या भावना आहेत, आपल्याला जसं उपासना करत आहे तशी दुसऱ्याची देखील एक उपासना आहे. असे भाव सगळ्यांच्या विषयी समान असावेत. म्हणून कोण्याही जीवाचा विष्णुमय जग वैष्णवांचा भेदाभेद भ्रमण. म्हणून एवढ्या सगळ्या विचारपूर्वक आमच्या संतांनी आम्हाला उपासना सांगितली. उपासनेत अजिबात भेद नाहीत. उपासनेत देव वेगवेगळे आहेत, त्यांची पूजा उपचार पद्धती वेगवेगळी आहे, पण देवाचं देवत्व मात्र अजिबात बदल नाही. प्रत्येकात एकच तत्व आहे. ते नाम माना, ध्यानांतर्गत माना वा ज्ञानांतर्गत तुम्हाला काय हवं ते माना, पण निर्गुणाचीच मात्र आपल्याला काय करायला पाहिजे? ज्ञानातून उपासना करायला पाहिजे. सुरुवात आहे ती मूर्तिरूपातल्या देवातून आहे. म्हणून तुकोबारायांनी जी सुरुवात केली ती त्यांनी पांडुरंग व्यापक समजूनच केली. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे वेद शास्त्र पुराण श्रुती सगळं सांगते की विठ्ठल हा व्यापक आहे, चराचरात भरलेला आहे. नव्हे तो माझं जीवन आहे. आम्हाला असं वाटत नाही. आमच्या पेशीतून पांडुरंग परमात्माच आमचं रक्षण करतोय. आमच्या डोळ्याद्वारे तोच बघतोय, आमच्या कानाद्वारे तोच ऐकून घेतोय. ही भावना प्रत्येक वारकरीची असली पाहिजे. बुक्का दिसल्यानंतर पांडुरंगाची आठवण पाहिजे, गाथा दिसल्यानंतर हे तुकोबार आहेत अशी आठवण पाहिजे, ज्ञानेश्वरी दिसल्यानंतर ज्ञानोबार आहे. कारण ती त्यांची वाणी आहे, ते त्यांचे शब्द नव्हेत महाराज. संतांच्यापेक्षा त्यांनी लिहून दिलेलं जे काही आहे ती साधना मोठी आहे. आणि मग त्यांचं प्रेम अखंड आयुष्य त्याने त्यामध्ये उतरलेलं आहे. म्हणून 9000 ओव्या ज्ञानोबारायांच्या, जवळजवळ 96 कोटी नामदेवरायांनी अभंग केले, 4 कोटी तुकोबारायांनी केले. त्यातले आता आमच्याकडे 4000 उरले. त्यात आणि क्षेपक म्हणून किती लागतात काय की देव जाणे पुढं. आणि मग 22,000 ओव्या, 20,000 ओव्या नाथांच्या भागवताच्या रूपानं आहेत, 40,000 ओव्या भावार्थ रामायणाच्या रूपानं आहेत. मला सांगा एवढं सगळं वाचायचं म्हटलं तर वेळ पुरेल का आम्हाला? नाही. पण एवढा वेळ आम्ही पुरणार नाही हे समजून देखील संसारात वेळ वापरतोय का नाही? एवढा खटाटोपणचं संसारात करतात की त्याच्यापेक्षा कितीतरी कष्ट संसारात करायला तयार आहेत, पण परमार्थात मात्र ती वेळ वापरायला तयार नाही. म्हणून एक अशी 2 ठिकाण आहेत. संत सांगतात, तुकोबाराई असं सांगतात की एक देवाचं निर्गुण निराकार उच्च ठिकाण आहे. त्या ठिकाणाला ठाव असं म्हटलंय त्यांनी. आता ते ठिकाण म्हणून कसं निश्चित सांगता येत नाही, कारण त्या ठिकाणाला जो गेला ते ठिकाण काय असं हे जगतादी पदार्थामध्ये कुठंही ते व्याप्त नाही. त्यामध्ये जगत आहे, जगतामध्ये ते ठिकाण मात्र. कारण निरंजने आम्ही बांधी गेले. आता घर बांधायचं तर ह्या जगात, आणि ही घरं सगळी दिसणारं सगळं नाशवंत आहे. जे दिसतं ते मर्यादित आहे, जे अल्प आहे ते स्थूल आहे, दुःखरूप आहे असा नियम आहे. म्हणजे सगळंच जर स्थूल आकारात येणारं असेल, नाशवंत असेल, तर मग मला सांगा अविनाशी असं काय आहे? एक परब्रह्मच आहे. आणि मग त्या ठिकाणी घर बांधलं तुकोबारायांचा हा त्यांचा अनुभव आहे. कारण आम्ही सगळे संसारी माणसं आहोत. आम्ही घर बांधतो, लग्न करतो, बारसे सोहळे हे सगळ्या गोष्टी करतो. म्हणून अभंगसुद्धा त्यांनी अशा पद्धतीनेच मांडले की तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवशाने भेटे. तुम्ही या वाटेनं चला, कारण आम्हाला वाटेनं चालायची सवय आहे. वाट सांगितली, हे वाट गोमटी वैकुंठासी जाता राम कृष्ण कथा दिंडीत ध्वजा.
की ही रामकृष्ण कथा करत जाण्याची वाट आहे. आणि मग असे चला पंढरीशी जाऊ, पंढरीची वाट सांगली. चला आळंदीला जाऊ, ज्ञानोबा डोळ्यानं पाहू. आणि मग नामा म्हणे देवा चला तया ठाया. असे धाव ठाय ठिकाण. आणि मग हे सगळे ठिकाणं अशी जागी जागी सांगितली. इहलोक हे मृत्यूलोकाचं ठिकाण सांगितलं, इंद्रलोक सांगितला, स्वर्गलोक, ब्रह्मलोक, ध्रुवलोक, क्षीरसागरात उपमन्यूचं ठिकाण, सुदाम नगरी सांगितली, द्वारका नगरी, रावणाची लंका सांगितली. ही सगळी ठिकाणं बघायला गेलं तर नाशवान पदावरली आहे. आणि अविनाशी एकच ठिकाण असं आहे की ज्या ठिकाणाला कसलाही धक्का लागत नाही. अगदी कल्पांताला देखील ते ठिकाण मावळत नाही. अगदी पंढरी झाली तरी सुदर्शनावरी वशे, सुदर्शनावरी असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश. आणि काशी त्रिशूळावरी भगवान शंकरांनी काशी वसवली म्हणतात. आता ज्याते ज्याते उपासक ते आपलं कल्पांतापर्यंत हे ठीक आहे म्हणतील, पण अविनाशी काशी, अविनाशी पंढरी ही मात्र आपण आत्मतत्वालाच मानायला पाहिजे. आणि ते कधीही महाराज बाधित ठरत नाही, कधीही ते नाश पावत नाही. आणि नाश पावतो तो शरीरानं आम्ही आलेले जातो. फक्त गेलं आलं असा व्यवहार होतो. वास्तविक यामध्ये काहीही जात नाही आणि काहीही नवीन येत नाही. अजत्वय जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. म्हणजे माझं येणं माझं जाणं हे ज्याला कळलं, आता देवाला जाणं येणंच नाही. गेला होता कोठे कोठून आला, सहज व्यापना आहे नाही म्हणून एक निर्गुण निराकार असं परब्रह्म त्याचं ठिकाण म्हणून एक संतांनी आम्हाला एक जागा सांगितली. तुकोबाराय सांगतात त्या ठिकाणावर मी बसलेलो आहे, येतो या ठाव, की ज्या ठिकाणी बसल्यानंतर सगळे हे भाव लक्षायला येतात, पाहायला येतात. आता ते ठिकाण असं काय आहे, उंच वगैरे असं आम्हाला लगेच चित्र उभा होतं, कल्पना करतात माणसं. कारण हे आमच्या समजुती कल्पना यामुळेच परमार्थ गूढ झालेला आहे, यांत्रिक झालेला आहे. आणि मग मोहानं भावनेनं आम्ही तिकडं धाव घ्यायला तयार आहे. म्हणून आम्हाला कोणतरी गूढ काहीतरी सांगितली उपासना की आम्ही लगेच करतो आहे. अमुक अमुक करा म्हटलं की आम्ही लगेच करायला तयार आहे. अमुक अमुक झाडाखाली अमुक अमुक कर म्हटलं की तिकडं पळत सुटतात माणसं. खरं पांडुरंगाच्या पाया पडून ये जा म्हटलं तर नाही जाणार माणसं. जास्त फळ आहे तिकडं बुद्धी होत नाही, आणि जिकडं महाराज फायदाच नाही तिकडं मात्र आपण फार कष्ट करतो. ही एक विकृती आहे. म्हणून अतिशय भावनावेगानं परमार्थात उतरू नये, अतिशय तर्कानेही परमार्थात उतरू नये, आणि अतिशय गूढपणाही परमार्थात असू नये. की अगदी सोपा मार्ग आहे, शहाणपणाचा वापर करायला पाहिजे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते. जी गोष्ट कळणार नाही ती जर पांडुरंगाच्या कृपेनं कळत असेल तर न कळे ते कळू येईल उगले नामे या विठ्ठले एकाची या. म्हणून आमच्या संतांनी प्रारब्धप्राप्त संसार महाराज पत्करला. नामदेवरायांना श्रीमंत व्हायला काय वेळ लागला असता. परिसा भागवताच्या बायकोनी परीस दिला राजाईला. त्या दोघींची भांडणं झाली. परिसा भागवत म्हणाले परीस न्यायचा तर द्यायचा परत आणून. ते परिसा भागवतांना म्हणाले चला महाराज तुम्हाला किती परीस लागते ते देतो. चंद्रभागेत त्यांनी जी वंजळ घातली महाराज ती प्रत्यक्ष प्रचित हे वाळवंटी परिसाची केली. हरपली विषमता द्वैतबुद्धी हरियेली. अखंड पंढरीच महाराज त्यांनी परिसमय करून टाकली. त्यांना सोन्याची गरज असेल म्हणून नामदेवरायांनी जाणून बुजून गरिबी स्वीकारली. का तर ती प्रारब्धान आहे, आणि परमार्थ मात्र मला अगदी अट्टहासानं करायचं आहे. म्हणून त्यांच्या रात्रंदिवस रोमारोमातून विठ्ठल 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 येत होतं. आणि एवढ्या उच्च अवस्थेत असणाऱ्या नामदेवरायांना देखील राजाई म्हणते की सुखाचा संसार करुणी बारा वाटे, नाव केले मोठे जगा माझी, लावणी लंगोटी झाला ते गोसावी. आमची ठेवाठेवी कोण करी, आम्हाला कोणी खायला आणून द्यायचं. आमच्या घरात 14 जण आहेत आणि मग आम्हाला हा साप मोडके कोपट वारा येतो भरभराट. काय महाराज त्या खिडक्या ठेवायची गरजच नव्हती नामदेवरायांच्या घराला, कारण कुणीकडनं वारं येईल तिकडनं वारं घरातच सगळं. आता अशा घरात जेवण करायचं 14 जण कुटुंबामध्ये. लाडाई गोडाई येसाई साखराई 24 सुना पाही नामयाच्या. राजाई गोणाई सासू सुना दोघी, नामाज दामा नामाजान बापलेख. लिंबाई तिली की आऊबाई बहिणी वेडी पिशी दाशी त्यांची जणी. नारा विटा माधा गोंदा 14 पुत्र जन्मले पवित्र ज्यांचे वंशी. मग एवढी 14 माणसं घरात, यांना कुठलं रेशन आणायचं म्हणून ते कंटाळले. मला सांगायचं काय, राजाईचं ठिकाण आहे अधिभौतिक, नामदेवरायांचं ठिकाण आहे आध्यात्मिक. त्यांना मूल्य कळालेलं आहे पांडुरंग परमात्म्याचं.
राजाईला मात्र मूल्य कळालेलं नाही. म्हणून पक्क्या परमार्थी मनुष्यानं देवाचं मूल्य कळवून घ्यावं, त्याची किंमत कळवून घ्यावी. किंमत ही कपड्यावर असत नाही, किंमत परिस्थितीवर असत नाही, किंमत काळ्या गोऱ्या भावनेवर असत नाही. किंमत तुमच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून आहे. आणि मन जर समाधान असेल, शांत असेल, आनंदी असेल, पूर्ण असेल, तर महाराज त्या मनाजवळ काहीही विकत घेण्याचं सामर्थ्य आहे, काहीही महाराज सहन करायचं सामर्थ्य आहे. अशी मनस्थिती एक परमार्थात उच्च बनवायची आहे. म्हणून दर्जेदार जीवन बनवायचं आहे. त्यांना आध्यात्मिक मूल्य आपल्या मनाला शिकवून घ्यायचं. आणि इथं एवढंच करायचं आहे की नको त्या समजुती काढायच्या आणि चांगल्या समजुती बसवून घ्यायच्या. हे बसवून घेतलं की मग आम्हाला जे काही शब्द भीती वाटते, मरायचं म्हटलं की लगेच भीती वाटत माणसं. आता भ्यालं तरी मरण येणारच आहे, नाही भ्यालं तरी येणारच आहे. माणसं लगेच साप दिसला की नुसतं साप, वाघ म्हटलं की भेट्यात. आता साप आणि वाघाला भेट्यात काय मरणाला भेट्यात? कारण माहिती आहे साप चावला की जगत, वाघ आला की तो, त्याला काय आम्ही काय करायचं नाही, त्याचं तेच करतोय, काय करायचं. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की तिथं आपला पर्याय चालत नाही. म्हणून मरणं एक भीती आहे. आणि मग भीती कुठं आहे? द्वैतात आहे. द्वैत का आम्ही मानून घेतलेलं आहे? तर आम्हाला अधिभौतिक दृष्टी आहे, मी तू कल्पना आहे. आध्यात्मिक अवस्थेत मनुष्य गेला तर द्वैताच्या पलीकडे जातो. आणि मग जोपर्यंत तुका म्हणे दुजे हे तो नाहीच सहजे, संकल्पाच्या काजे आपे आप वाढले, द्वितीयाद्वै भयम भवती, दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, हे देवो आपलेने तोंडे बोलिले वेदे. देवही सांगतात जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत भेद आहे, मीतुपणाची भावना राहते, तुलना राहते. आणि मग स्पर्धा, ईर्ष्या, मत्सर असं होत राहिलं की मग राजाईला असंच वाटायचं की सगळी मंडळी अगदी आयुष्यारामात जगतात आणि माझ्या मालकाला विठ्ठल विठ्ठल म्हणण्याखेरीज काही येत नाही. मला सांगा, जगाचं जीवनसूत्र पांडुरंग परमात्मा ज्यांच्या मागं पुढं उभारतो, रवळा ज्यांच्या खांद्यावर हात टाकून चालतो, त्यांना मिळवण्यासारखी या जगात कोणती गोष्ट अशक्य होती सांगा? असं कळून जाणीवपूर्वक गरिबी स्वीकारणं इतकी सोपी गोष्ट आहे का? माणसं महाराज कोणीतरी कमी समजलं की माझा पाहुणा एवढा मोठा आहे लगेच सांगतात, म्हणजे तुलना करतात. ह्याच्यापेक्षा आमचा मोठा आहे, याच्यापेक्षा आमचा अमुक पाहुणा मोठा, याच्यापेक्षा आमची शेती मोठी, असं सांगत जातात. हे तू काय ते मोठेपण कुठपर्यंत? मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तै यमाज्ञा. यमाच्या आज्ञेपर्यंत महाराज ह्या सगळ्या तुमच्या मर्यादित कल्पना आहेत. याच्या पलीकडे जायचं झालं तर आध्यात्मिक मूल्यच कळावं लागेल. आणि आध्यात्मिक भाषा ही आधिभौतिक अर्थ लावून कळत नाही. एका मनुष्याला भडगावात महाराज पेढा आणाय पाठवून दिलं. सगळ्यांना दृष्टांत काय आता सांगायची गरज नाही, माहिती आहे. धरणावरून मुरगुडात आला, त्या काळात रुपयाला 3 पेढे यायचे. मालकानं सांगितलं रुपये देऊन आण पेढे. आला बाजारात 3 पेढे घेतले. घेताना त्याला असं वाटलं आपण एखादा खाऊन बघावा. खाल्यानंतर त्याला आनंद वाटला, महाराज इतका गोड पेढा लागला. म्हणाला आता मालकाला द्यायचे तर 2 उरलेत. आणि मग धरणावर गेल्यावर अशी त्याला एक मौज वाटली, मनात अशी इच्छा निर्माण झाली, मालक माझा व्यवहारी आहे, मला दिल्याशिवाय तो अजिबात खाणार नाही. त्यामुळं मालकाला 1 पेढा यातला आणि मला 1. मग आता नंतर देणार ते आताच खाल्लं तर काय हरकत आहे, अशी त्याची इच्छा झाली. मला त्यानं धरणावरच एक दुसरा पेढा खाल्ला आणि उरला पेढा 1च. आणि कागदात तो हातात धरूनच तसा गेला, मालकांच्या समोर दिला. आणि मग मालक म्हणाले, बाबा अरे रुपयाला 3 पेढे येतात, तू 1च कसं काय आणलास म्हणाले. तर त्यानं झालेली हकीकत सांगितली. मध्ये अशी जरा मौज वाटली आणि मग तुम्ही मला देणारच आणि म्हणून मी खाल्लं. मालक रागाने म्हणाले, अरे तू पेढा खालास तरी कसा म्हणाले. म्हणजे त्यांना विचारायचं काय होतं, माझ्या आज्ञे वाचून तुला पेढा खायला धाडस तरी कसं झालं, किंवा तुला तशी बुद्धी सुचली कशी, तुला गिळलाच कसा पेढा असं म्हणायचं होतं. कोणाला? मालकाला. हा असा खाला म्हणाला आणि त्यानं तिसराही खाला. आता त्यांचा अर्थ न कळल्यामुळं महाराज म्हणजे मालकाची सत्ता न ओळखता त्या सत्तेपुढं महाराज त्यांनी काय केला, आपल्या सत्तेचा वापर केला. तसं खरी सत्ता आहे पांडुरंग परमात्म्याची आणि जीव त्याच्यापुढं आधिभौतिक दृष्टीनं नाचून दाखवतो, हे मी केलं, हे मी केलं. आता त्या खोट्या मीचा बडेजाव कुठपर्यंत चालेलो, मग तेथे न चले यमाच्या तडाख्यापर्यंतच. महाराज तो काय यम काय आम्हाला प्रत्यक्ष नाहीत की आम्ही इतके पुण्यवान नाही. त्यानं महाराज नुसता कॉल लागला की बस आहे.
आता ते कानात फोन अडकून महाराज गाडीवरून एवढी पळतात की मला वाटते चुकून कॉल तिकडं लागला तर अडचण आहे. एवढी अडचण आहे. कोण कोणाच्या अंगावर कवा ढकलून जाते अशा मनात एक विचार आहेत माणसाच्या. मानसिक स्थिती मनोरथ करत आहेत माणसं. हे करायचं ते करायचं. आपण ज्या कामाला आलो त्या कामाकडे ध्यान नाही. म्हणजे त्या मनाचा वापर इतका सैरावैरा होत आहे. महाराज काय काय करतो या परी नाही के नारायण. म्हणून मनाला सांभाळणं फार अवघड झालेलं आहे. म्हणून स्वामी समर्थ महाराज अशा मानसिक रोग्यांच्यासाठी अवतार घेऊन आले. महाराज भिवू नकोस तुझ्या कलियुगातला त्यांचा मोठा महाराज आधार आहे. कुणी असं थट्टा करू नये. त्या संप्रदायात कोणत्याही संप्रदायात महाराज मनानंच परमार्थ करायचा आहे. परमार्थ हा चित्तवृत्तीशिवाय होणं शक्य नाही. तुकोबारायांची एवढी चित्तवृत्ती शांत आहे महाराज. त्यांनी काय उरलेली 21 वर्ष परमार्थ केला आणि पहिली 21 वर्ष त्यांनी संसार केला असं कोण म्हणत असेल तर तो एक अडाणीपणा आहे. तुकोबारायांनी ती एक लीला केलेली आहे. त्यांना काय येत नव्हतं असं सांगा. तुकोबारायांचं वैराग्य बघितल्यानंतर महाराज रामेश्वर शास्त्री विद्वान होते पण कीर्तन ऐकायला बसायचे. अनगडशाह फकीर 4 सिद्धी त्यांच्याजवळ होत्या. चिंचवडचे मोरया गोसावीचे चिंतामणी देव प्रत्यक्ष ब्राह्मण असून कीर्तनाला बसायचे. आमचे छत्रपती महाराज तलवार वगैरे बाजूला ठेवून बसायचे कीर्तनात ऐकायला. त्यांच्यासमोर मंबाजीबुवा ही काही सामान्य धेंड नव्हती. मंबाजीबुवा म्हणजे असं आमच्यासारखं कीर्तन करणं हो, पाठ करून सांग त्याला. वेदासह ज्ञान पाठ होतं, सगळं मुखोद्गत होतं. एवढी तज्ज्ञ मंडळी तुकोबारे. दादोजी कोंडदेव प्रवचन ऐकायला कीर्तन ऐकायला बसायचे. दादोजी कोंडदेव म्हणजे सामान्य नव्हेत, विद्वत्तापूर्ण सगळी मंडळी आहे ती. आणि एवढी सगळी भाग्यवान मंडळी असून 14 टाळकऱ्यामध्ये महाराज 4च महाराज त्यांचे बाहेरचे असते, नाही तर सगळे 8 ते 10 ब्राह्मणच समाजातले टाळकरे. गंगाधर बुवा मवाळ महाराज ही सगळी मंडळी. महाजनी पंत लोहकरे, त्यांचे 2 जावई मालाजी बुवा येलवाडीकर. म्हणजे यांना मला सांगायचं इतकंच आहे की तुकोबारायांच्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य होतं की ती वाणी स्वानुभवानं भिजलेली होती. कोरडी वाणी नव्हती. म्हणून अनुभवे आले अंगा ते या जगाले तसे. आणि अशा महापुरुषांच्या संगतीत संताजी महाराज जगणारे तेली महाराज वया लिहून घेण्याकरता गंगाधर बुवा मवाळांनी ते दोघे जण अभंग लिहून घ्यायला असायचे. आणि जगणारे तेली मामांच्या घाण्यावर राहिले सुदुंबऱ्याला. ते चाकणचे मूळचे. मामांच्या घरात घाणा बैल घाणा हाकायचा. आणि मग तुकोबारायांनी निरोप पाठवला, मी उद्या वैकुंठ गमनाला जाणार आहे. तिथे आलेले आहे, बीज आलेले. निरोप पाठवला पण शेवटचा एक वेडा मारूया म्हणाले बैलाला आणि बैल सोडून मी जातो. तेवढा वेडा मारण्याच्या वेळेत महाराज बैल बांधून देहूला जाई तोपर्यंत तुकोबारायांचं विमान निघून गेलेलं होतं. आणि मग तुकोबारायांना त्यावेळी भेट झाली नाही ही खंत तुकोबारायांना होतीच. तर शेवटी संताजी बुवांना इतकं वाईट वाटलं की आयुष्यभर सावलीसारखा त्यांच्या मागे राहिलो, पण एक बैलाच्या घाण्याच्या वेड्यामुळं एवढा वेडा मला पडला. मला सांगा, अखंड तुकोबारायांच्या सावलीत कायम राहणाऱ्याला जर संसार एवढा गुतपळतोय तर आम्ही वाचणाऱ्याला सुटेल ते नाही सुटणार. अवघड आहे. म्हणून पूर्वकर्म मानायला पाहिजे. परमार्थ करणाऱ्या पुरुषानं प्रारब्ध ही व्यवस्था मानूनच घ्यायला पाहिजे. अदृष्ट आहे आणि ते मला यथास्थित फळ देत राहील. त्याचे होणारे परिणाम मात्र सुखदुःख मी कितपत भोगायचे आणि कितपत बोलायचे, कितपत ते सोसायचे, याला एक मर्यादा आहे. म्हणून भोगणे ते फळ संचिताचे असा एक निश्चय करायचा आणि ठेविले अनंते तैशेचे राहावे. येणारे भोग महाराज देवावर लावायचे नाही. देवानं मला असं दिलं तसं दिलं, अजिबात नाही. हे आमचंच कर्तव्य, मागं झालेलं कर्म आहे आणि केले कर्म झाले तेचे भोग आले. म्हणून हे ठिकाण ज्या ठिकाणावर आरूढ आहे तुकोबार, ते का सामान्य ठिकाण नव्हे. तिथं महाराज कसलाही धक्का लागत नाही. याचा अर्थ तो धक्का दुसरे देतात न देतात असं नाही. तिथं धक्के देऊनच माणूस तिथपर्यंत वर गेला आहे. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदीनाचे. म्हणून राजाईची दृष्टी आहे ती आधिभौतिक आहे, नामदेवरायांची दृष्टी आहे ती आध्यात्मिक. आणि त्याकरता कितीतरी महाराज नामदेवरायांच्या करता राजाई भांडलेले आहेत. चरित्र बघण्यासारखं आहे त्यांचं. म्हणून हे ठिकाण आघाताच्या पलीकडचं आहे. हे ठिकाण ब्रह्मपद आहे. हे सच्चिदानंदमय आहे. ते महाराज अजिबात तिथं भेद नाही, अभेदमय असं ठिकाण आहे. आणि ते ठिकाण नित्य आहे, पूर्ण आहे, असं आनंद स्वरूप आहे. आणि त्याच्या खालचं ठिकाण आहे त्याला माईक ठिकाण म्हणावं. ते सगळे माईक पदार्थ आहेत, ते भुलवणारे आहेत, ते सगळे शांत आहेत. अनंत जरी दिसत असले तरी अनंतपणा त्याच्यामध्ये परब्रह्माचा बिंबलेला आहे. म्हणून भय उद्वेग असा वाढवणारा माईक पसारा सगळा आहे.
ते ठिकाण एक दुसरं सांगितलं. असं एक ब्रह्म आणि माया ही दोन ठिकाणं आहेत. आणि मग माईक पदावर आरूढ असणारे तुम्ही आहे मी ब्रह्मपदाचा विचार करायला गेलो तर माईक दृष्टीनंच करतोय. आणि ब्रह्मपदावर आरूढ आहेत ते उच्च आसनावर आरूढ आहेत. आणि उच्च आसनावरून बघितलं तर मग माईक पदावरले लोक खाली दिसतात. महाराज घोडकरच्या डोंगरावर बसलं म्हणा किंवा मल्लयाच्या टेकावर जर बसलं तर जनावरं केवढी केवढी दिसतील, छोटी छोटी दिसतील. आणि मग तिथं एकानं असा नियम लिहून ठेवला की आडी बेनाडीच्या डोंगरात फिरणारी बैल ही बोटाच्या पेरा इतकी आहेत असं लिहून ठेवलं शेतात. आणि जर खाली रस्त्यानं म्हणा आपाच्या वाडीच्या माकवीच्या लोकांनी जर तो सिद्धांत वाचला तर तो चुकीचा ठरेल का नाही? पण मल्लयावर गेला तर तो सिद्धांत चुकीचा ठरेल का बरोबर आहे? उंचीवरून खाली बघितलं तर लहान दिसणार आणि खालून वर बघितलं तर काय हिमालयासारखी उंची. तुकोबारायनं अशी अपेक्षा नाही तुम्ही एकट्यानं असं बघत राहावं आमच्याकडं. ते सुद्धा म्हणतात तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, तुम्ही माझ्यासारखी उंची गाठा म्हणतात तुकोबाराया. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा येऊ. आणि मग असा ठिकाण मला मिळालं की ते देवानं दिलं हे कौतुकानं सांगतात. वास्तविक ते त्यांनी स्वतःच्या सामर्थ्यानं मिळवलेलं आहे. प्रत्येकानं साधना ही सामर्थ्यानंच करायची आहे. पण तुकोबाराया मात्र मला हे देवानं दिलं असं भक्तीतलं एक मोठं वैभव सांगतात. वर्णन करताना तुकोबाराया त्याचं सांगतात न लगे मरावे न लगे मरावे दिला देवे माझ्या उपकारासाठी वागविला मोहन कंठी. मरायला लागणार नाही असं ठिकाण दिलं. आता हे अमर ठिकाण आहे. मरतो तो देह, सुखदुःख मिळतात अंतःकरणाला. येणं जाणं आहे हा प्राणाचा धर्म आहे. आत्म्याला येणं जाणं नाही. एवढा मला सोपा पद्धतीचा शुद्ध असा वेदांताचा सिद्धांत सांख्यांचा तत्त्वज्ञानाचा आम्हाला संतांनी पटवून दिला. आणि मग मरण आहे देहाला. शहाण्या मनुष्यानं फार यामध्ये गुंतू नये. मिळणारे असे अनेक किती आईवडील मानायचे, किती पोटाला जायचं, किती जणांच्या, किती वेळा जन्मा यावे, किती भावे पाहिजे. ते सामान्य शब्द नाहीत महाराज. वेदांचा अबाधित सिद्धांत. आम्ही पाहिजे तसा जबाबदारीनं अतिशय गंभीर विचार करत नाही. असं किती वेळा टाळ वाजवायचा, असं घरात बसून सुद्धा कळाय पाहिजे, असं किती हार घालीत बुका लावीत फिरायचं. मला जे असं सांगत फिरणं तर काही चांगलं आहे म्हणतात. मान देतात आणि मान ही गोष्ट अशी आहे, तो मान अमृत दृष्टीनं मांडला तर अधःपतन आहे. विष दृष्टीनं मान मानायला पाहिजे. परमार्थी मनुष्यानं मान ही गोष्ट विषासारखी मानावी आणि अपमान अमृताचा मान मानावा. आमच्या जरासा फोनवर चढ सुरान बोलांचं चालत नाही मला.
महाराज का म्हटलं नाही म्हणून भांडते आपण माणसं. आणि मग मला सांगा, महाराज ही गोष्ट नवीन आलेली आहे का पहिली आमची आहे? पंक्तीत सुद्धा कोणतरी कुणाला तरी महाराज म्हणते आणि आमची लोक वाकून बघते तिकडं. आता म्हणजे महाराज ही उपाधी आहे आणि उपाधीमध्ये गुंतल्यानंतर महाराज तितकंसं बाहेर पडणं सोपं नाही. आणि मान किती तुझ्या क्षुल्लका संपत्ती. एक झुळूक आली की महाराज दुःखाची मान अपमान सगळं निघून जातं. म्हणून कितीतरी माणसं त्याच्यासाठी आटापिटा करतात. आता 3 आठवडं तुम्ही सगळ्यांनी बघितलंय काय लोकांनी केलं, किती महाराज कोणते पदार्थ खाले म्हणजे समाधान होईल हे जीवाचं. कुठं नेऊन फिरवलं तर समाधान अजिबात होणं शक्य नाही. समाधान आहे ते फक्त पांडुरंगाच्या चरणाच्याच ठिकाणी आहे, कारण ते न हलणारे एकमेव ठिकाण आहे. म्हणून त्याच्या पायावरच आम्हाला वृत्ती ठेवावी लागेल. म्हणून तुकोबाराया ज्या ठिकाणी आहेत ते ठिकाण म्हणजे पांडुरंगाचं चरण. आणि मग ते इतकं उंच आहेत की ते अधिष्ठान रूपाने बघायला गेलं तर त्याची बरोबरी कोणीही मागिक जगतातला पदार्थ करू शकत नाही. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान साध्य. Hare
पाला आणून शेकायची पाळी आहे मला. धग शेकतेरी जुनी मंडळी आहेत तुम्ही सगळी मंडळी. हेतू काय, ग्रामीण भाग आहे आणि जीवदशा आहे आमची. जीवावर परमार्थ आलाय म्हणाय का हरकत. काळानं मोजकीच लोक ज्याला निश्चित परमार्थ कळलेला आहे तीच त्याचा अर्थ जाणून घेतील. परावाणी आहे संतांची. संतांची वाणी म्हणजे भाकणूक. साध्या सोप्या भाषेत अप्पाच्या वाडीचा देव काय बोलेल, पट्टणकोडलीचा देव काय बोलेल. मला एक दिव्य साधन आहे ते. देवाचा घोडा, त्यावर माणूस बसतोय का हो? माणसाचा त्याला स्पर्श सुद्धा होत नाही, म्हणून तो देवाचा घोडा. अश्व, माऊलींचा अश्व, माऊलींना ओढणारे बैल, हे एक दिव्य त्यांच्या आयुष्यासाठी निघालेलं आयुष्य आहे ते, त्या प्राण्याचं, त्या मनुष्याचं भाकणूक सांगणाऱ्यांचं. तसं संतांनी दिव्य देवाचे का भाकणूक सांगितलेली आहे. ही परावाणी आहे, समाधी भाषा म्हणावी याला. आणि मग ती परावाणी कोणाला कळेल? सिद्धाची भाषा सिद्धालाच कळेल. तुका म्हणे अंगे भावे त्यांना तरीच महिमान येईल कळून. मला सांगायचा हेतू इतकाच, उंच देवाचे चरण, चालीसुद्धा उंच झाले. देव उंच आहे, देवाचे पाय लांबडे नाहीत. देव काय भूतासारखा नाही, हात लांबडा सोडला असं. फक्त ते व्यवहारात असं बोलतात, आमच्या पाहुण्याचा हात लई लांब आहे. लांब म्हणजे वरपर्यंत आहे. वर म्हणजे वर जो बसला अधिकारी त्याच्याही वर आहे. आता हे वर बोलणं म्हणजे व्यवहारात आहे, पण हे सगळे हात परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. परमात्म्याच्या दृष्टीने हे हात माईकच जगतातले आहेत, खाली आहेत. आणि मग जेवढे जेवढे हे आम्ही वर टाचावर करून बघणं, हे बघणं, हे या जगतातलं आहे, तुलना करणं. पण देवाचे पाय हे देशानं, कालाने आणि वस्तूने अमर्याद आहेत. देवाची उंची देशानं नाही मापता येत, प्रत्येक देशात आहे, प्रत्येक कालात आणि प्रत्येक वस्तूत आहे. म्हणून आमच्याकडे एक श्रीचरणी अर्पण अशी पादुका, देवाच्या पादुका करतात. चरण, देवाचं चरण म्हणजे अखंड देवाचं दर्शन घेतल्यासारखं आहे. मंदिराचा कळस बघणं म्हणजे मंदिराचा अखंड देवतेचं दर्शन घेणे. देवळाच्या कामा कळस होणं, परमगंगेश सिंधू शेवट आहे ती स्थिती. म्हणून चरण ही अवस्था देवाची सगुण रूपात मानावी. अधिष्ठान म्हणजे स्वरूप लक्षण आहे. स्वरूप लक्षणातला देव चरणामध्ये आहे, पण चरणातली उपाधी मात्र स्वरूपात अजिबात नाही. असं निरुपाधिक सोपाधिक पटवून घ्यायचं. ती भाषा महाराज त्यांची, संतांची. बसून त्यांच्याजवळ त्यांच्याशी संवाद करायचा. तुका म्हणे करू मनासी संवाद आणि आपुलाचे वाद आपण असे, आपणच आपल्याला खेळीमेळीनं करायचा संवाद आहे. म्हणून ते ठिकाण अधिष्ठान आहे, परब्रह्म त्याला म्हणावं. आणि मग तिथं आघात लागत नाही. आम्हाला आघात होतात, खाण्यापिण्याचे आघात, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, इच्छा शिल्लक राहते. मग असे जेवण चांगलं होतं आणि मग खायचा अनेकदा वाडा आला नाही, तर आणि पाहिजे होतं, इच्छा राहते शिल्लक. काहीतरी लोकांनी चांगलं म्हणावं, कीर्तन चांगलं झालंय म्हणावं, म्हणजे चुकलं तरी बी चांगलं म्हणावं, असा भाव असं. आणि मग कोणीतरी स्पर्श करावा, पाठीवरून हात फिरवावा, आलिंगन द्यावं. रूप, आम्हाला रूपविषयीची आवड आहे. मॅचिंग बघतात कपड्याचे. खाणं, चव बघतात माणसं. जोपर्यंत मॅचिंग, चव आहे, डोळ्याला चांगलं बघावं. नाटक बघून माणसं रडतात. मुळातच ते खोटं आहे. खोट्याशी एवढी एकरूप होत्यात, तद्रूप होत्यात माणसं, की ते खरोखर मेलेलं नसताना हे खरोखर रडत आहे. माहेरच्या साडीत किती रडत होती माणसं. म्हणजे हे सगळे खोटेच आहेत व्यवहार. तसे आमचे देखील हे खोटे व्यवहार आहेत असं समजायचं. महाराज कुणाच्यात कुणाचं पटलंय, जावा पटत नाही, भावाभावात पटत नाही, कुणात पटत नाही. पटतंय फक्त देवाचं आणि आमचं, तिथं मात्र आम्ही बोलायला तयार. पटत नाही तिथं आम्ही बोलायला तयार आहे, आणि पटतंय तिथं आम्ही शब्द काढायला तयार नाही. म्हणून आपण आपल्यातच देव आहे असं एक समजून एक कल्पना करायची. आणि असा निश्चय एकदा झाला की महाराज एकांतवासासारखं सुख कुठंही, एकांतीचे सुख देई मज देवा. मला दुज्याचा वारा नको, नये निघू आपुली घरा, बाहेर लागू नये, बहु बोलणे ते सारा, संग दुसरा वर्षा. असा एक निश्चय व्हावा. आणि निश्चय हा बुद्धीवर अवलंबून आहे. बुद्धी ही निर्विकार असावी लागते. बुद्धी शुद्ध करावी लागेल. निष्काम कर्म उपासना करून ती स्थिर करावी लागेल. आणि मग एकदा निश्चय बुद्धीत टिकला की आत्मज्ञान व्हायला वेळ लागत. बुद्धी निश्चय हे आत्मज्ञान. म्हणून काळ्यापुरपण, परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी. मला सुदामदेवाची काय परिस्थिती होती सांगा, पण त्याच्यासारखी मनस्थिती आमची आहे. सुदामदेव महाराज त्या दारात आल्यानंतर देव धावत आलेला आहे. द्वारकेचा राजा आहे तो, त्याच्याकडे सगळे जातात पाया पडाय, पण तो मात्र याच्याकरता धावत आला. म्हणजे त्याची मनस्थिती किती उच्च असेल. अशी एक मनाची उंची. तुकोबाराय म्हणतात त्या देवा इतका मी उंच झालो, देव देखिला
देखिला तो नाही कोणा भ्याला. निर्भय अवस्था आहे. परमार्थ हा निर्भय माणसाचा आहे. अभयम सत्व संशुद्धीर किंवा देव पहावया गेलो ते देवचे. देव पहावो उंच ठाई उभे राहून. चिमावळीच्या डोंगरावर उभा राहून बघायचा नाही देव. तिथं काय गावातच कापायला असलं तर बघायला जायचं नाही. ते उंच ठाई म्हणजे पंचकोशातीत, देहत्रयातीत, गुणत्रयातीत, अवस्थात्रयातीत अशी एक उंच अवस्था आहे. आणि ते घर बसल्या निश्चय करायचे. याच्याकरता काही सोडून जायची गरज भासत नाही. संन्यस्त वृत्तीनं संसारी आम्ही माणसं आहोत. आम्हाला सगळा त्याग करणं शक्य नाही, करायचाही नाही. संग त्याग फक्त करायचा, वस्तूचा त्याग करायचा नाही. आणि असं मोजकं पटवून घ्यायचं. एकदा निश्चय बांधला अंगात की तो निश्चय कधीही ढळू द्यायचा नाही. असा सदैव निश्चय ज्याचा टिकला, 80 निश्चयाचा मेरू झाला. तुका म्हणे वंश धन्य त्या नराचा, आणि 80 निश्चयाचा मेरू झाला. निश्चयाचे बळ तुका म्हणे. एका गावात महादेवाचे महाराज प्राणप्रतिष्ठा होती शिवलिंगाची प्रतिष्ठा करताना संस्थान गाव होतं. देशमुख वतनदार सगळ्या राजस्त्रिया बसलेल्या आणि सगळ्यांच्यामध्ये महाराज मंडप घातलेला होता. आणि पुरोहितांनी सांगितलं पतिव्रतेच्या हस्तेच हा महादेवाची पिंड बसवावी लागली. कितीतरी वेळा महाराज बोलवलं, कोणच उठायला तयार नाहीत, कोणीच स्त्रिया उठायला तयार नाहीत. किती वेळ घेऊन निघून गेला. 12 वाजले. उन्हात सगळी मंडळी तापायला लागल्यानंतर तिथून एक धनगराचा महाराज बकरी घेऊन चालला होता. त्याची बायको मागं होती. डोक्यावर काहीतरी भारा होता आणि काखेत मुलं होतं. ती धनगराची स्त्री विचारते, काय चाललंय काकू, काय चाललंय इथं, काय एवढ्या बसला उन्हात, एवढं काय बरं चाललं. आणि मग त्या सगळ्या राजस्त्रिया राजघराण्यातल्या, काही वतनदार घराण्यातल्या, त्या म्हणाले आम्हाला जे कोडं सुटलं नाही ते तुला सुटलं काय, म्हणाले तुझा बाई. आता तिला ते हिनवल्यासारखं झालं, कमीच लेखल्यासारखं झालं. ती म्हणाली झालंय काहीतरी नेमकं सांगा. तर असं आहे आणि महादेव बसवायचा आहे, एवढ्यासाठी तटलंय. तर कशाची गरज आहे, तर पतिव्रता स्त्रीची गरज आहे. मग एवढ्यासाठी म्हणाले कशाला थांबलायचा, म्हणाले. तिनं मूल ठेवलं काकडलं खाली, डोक्याला बोजा ठेवला आणि त्या पुरोहिताजवळ गेली, नमस्कार केला. कुठं ठेवायचा एवढा जागा सांगा म्हणाली. मला जागा सांगितली आणि त्यानं उचलला, ते महादेव ठेवला. तो साधारण तिरका बसला. तिरका बसल्यावरती महादेवाला म्हणते, कोणती धनगराची स्त्री, की फक्त मी एकदाच पाणी द्यायला नाही म्हणाले माझ्या मालकाला, तेही मुलाला पाजत होते म्हणून. एवढ्यासाठी वाकडं व्हायची काही गरज नाही. गप्प गुमान सरळ हो म्हटल्यावर झालं की सरळ. आता मला सांगा, ह्या वतनदार घराण्यातल्या राजस्त्रिया सगळ्या पतिव्रताच होत्या, पण मी पतिव्रता आहे असा मात्र मनात कायम निश्चय. आणि ती धनगराची असून निश्चय होता. मग धनगराची असून मुक्त आहे आणि वतनदार असून महाराज बद्ध आहे. त्यातलं शहाणं कोण, कायम फिरायला उदे पण हरिहरी मुखात आहे तो धन्य आहे महाराज. नित्य नामघोष दयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. कायम फिरायला लागू दे, खायला काय असू दे नसू दे, प्रारब्धावर जीव राहू दे, पण नित्य नामघोष अंतःकरणात निश्चय टिकला, परमार्थ सिद्धीला गेला. म्हणून परमार्थ सिद्धीला जाण्याकरता मोजका परमार्थ आहे, फार काही त्यामध्ये नाही महाराज. फक्त काय झालेलं आहे, फक्त लिखाणाचा मोठा बोजवार आमच्यावर आहे. त्यामुळे नेमकी दिशा सांगणारी माणसं आम्हाला भेटावीत. ते अधिष्ठान आणि दिसणारा अध्यस्त जगत हे द्रष्ट्याला होणारा आभास आहे. एवढं कळलं की यात खोटं आणि खरं एकदा कळलं की मग यात रमलं तरी काय हरकत नाही. फक्त हा खोटा आहे असं समजायचं दृश्य संसार, आणि त्यामध्ये न अडकता खेळ खेळायचा. आणि मग असा खेळ खेळणारा परमात्मा किती उंच आहे हे नाटाच्या भंगात तुकोबाराय सांगतात. चांगला तरी पूर्ण काम, गोड तरी याचे नाम, दयाळू तरी अवघा धर्म, भला तरी दासाश्रम होऊन दे. यामध्ये सांगतात उंच तरी बहुतची उंच, नीच तरी बहुतची नीच. तुका म्हणे बोलिलो साचन आहे, आहाची पूजा केली. आमचा देव किती उंच आहे, सर्वोच्च आहे. किती नीच, नीच म्हणजे हलकासा नव्हे महाराज, तो लहान. लहान अशा शब्दांना नीच शब्द आहे. उंच नीच म्हणजे वर खाली. तो खाली बघितलं तर सप्तही पाताळा खालता, वर बघितला तर स्वर्ग आहे परता. पाऊल पाताळी स्वर्गी मुकुट, एवढा विश्वव्यापक हा देव. तुला म्हणे विश्व एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव, विश्वव्यापक देव आहे. आणि आमच्या देवाची कल्पना व्यापकही आहे, मर्यादित आहे. तो समचरणात विटेवरही उभा आहे आणि तो अधिष्ठान रूपाने सगळीकडे समव्याप्तही आहे. म्हणून सगुणाची उपासना करत करत आम्ही तिथपर्यंत जायचं आहे. तिथं जात असताना आघात होतात, हे साधकाला होतात, देवाला होत नाहीत.
आम्हाला कोणीतरी मान अपमान केला, दुःख वाटतं, सुख दुःख द्वंद्व देतात. आणि वशिष्ठ विश्वामित्रांची वांदी थांबली नाहीत. हरिश्चंद्राला दुःख भोगावं लागलं. इथं तुकोबारायांना नजराना पाठवला छत्रपतीने, तो नजराना त्यांनी परत पाठवला. याचा अर्थ छत्रपतींना कमी लेखावं म्हणून नव्हे, मी वारकरी आहे, पांडुरंगाचा मी दास आहे, मला पांडुरंगाखेरीज कोणतंही वैभव खरं वाटत नाही. तू काय म्हणे, तूच खरा येर वावगा, असा निश्चय टिकला की कौतुकाला पात्र होतं. म्हणून निश्चय हल्ला की महाराज मग किंमत गेली. दात हल्ला तर किंमत जाती दाताची. केस हल्ला, स्थान भ्रष्टान शोभनते न केशा नखा नराहा. हल्लेला नख, हल्लेला दात, हल्लेला केस शोभा देत नाही. तसं परमार्थी मनुष्यानं कुठंतरी धनासाठी, कुठंतरी पत्नीसाठी, कुठंतरी संपत्तीसाठी मन अजिबात निकृष्ट जागेला नेऊ नये. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे सर्व मिथ्या हे जाणून हे सगळं जाणायचं आणि शरण रिघा देवा, एवढं मात्र लक्षात ठेवून आपण शरण देवाचे काय आहोत, वारकरी आहोत. वारकरी हा मुमुक्षु आहे, तो मुक्तीचा अधिकारी आहे. म्हणून वारकरी होऊन पंढरीला जाऊन तो अधिष्ठानभूत परमात्मा आम्हाला कळावा. कारण ते स्थळ एकच असं स्थळ आहे की ते स्थळ कधीही हलणारं नाही, कधीही ढळणारं नाही. म्हणून अचलोयम सनातन, अशा सनातन स्थळाच्या ठिकाणी आमची रवानगी व्हावी. संत गेले तया ठाया देवराया, ते तपुडती जे तेत गेले ते न घेती समागृती पावली. महोदधी गानदे स्रोत जंशे. याच्या पलीकडे उच्च दशा कोणतीही नाही. यालाच परमार्थात जीवनमुक्ती असं म्हणतात. ही जीवनमुक्ती आमच्या संतांनी भोगली आणि याची देही याची डोळा भोगून तुम्हा आम्हाला सांगितली. आणि ती सांगितलेली स्थिती तुम्हा आम्हाला प्रामाणिकपणे लाभावी. साधक म्हणून आम्ही परमार्थात उतरूया, जबाबदारीने परमार्थ करूया. उपदेश म्हणून असा होतोय असं अजिबात नाही. कारण परमार्थात जाणकार माणसांची कमतरता आहे. कळतंय पण तो निश्चय टिकावा, अशी एक पांडुरंग परमात्म्याकडे, ज्ञानोबरायांच्याकडे विनवणी करून सेवेला विराम देतो. महाराज ज्ञानेश्वर